बोला पंढरी कबर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय श्री नागनाथ भगवान की जय विठाला 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 बोला पंढरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वजता शिवनाम तयाण बाधी क्रोध काम। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग। याची यावत भूतलावरती जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्यासाठी अखंड देह झिजवणारे श्रीमंत श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा अवघ्या 4 पदाचा चिंतनासाठी निवडलेला आजचा हा अभंग। या अभंगामध्ये भगवान शंकराचं स्वरूप वर्णन, नामरूप वर्णन, शक्तिरूप वर्णन असं 4 पद्धतीने या ठिकाणी वर्णन करून सांगितलंय। यथामती यथावकाश राहिलेल्या वेळामध्ये या अभंगाचं आपण चिंतन करणार आहोत। विठ्ठला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं हे आद्य कर्तव्य ठरतं की छोटासा परिहार देणं। सालाबादप्रमाणे शिवरात्री महामहोत्सव, कारण की आपल्या भागवत धर्मामध्ये 5 पर्व सांगितले आहेत। पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्री। शिवरात्री ही सर्वात उत्तम आहे। पर्व किती आहेत? 5 आहेत। एक नरसिंह जयंती, दुसरं आहे रामनवमी, तिसरं आहे वामन जयंती, चौथं आहे कृष्णाष्टमी आणि 5वं पर्व म्हणजे शिवरात्री। या शिवरात्रीचं महत्त्व साधून या ठिकाणी सालाबादप्रमाणे भगवान नागनाथाच्या चरणकमलावरती या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने समस्त गावकरी मंडळ हातनूर, ज्या गावाची आम्ही मधुकरी खाल्ली आहे, लक्षात घ्या, तुम्हाला काही जणांना चेहरे आठवत असतील, जुन्या मावल्यांना, जुन्या माणसांना सगळ्यांना चेहरा आठवत असेल, पण तुमच्या मधुकरीचं साफल्य झालं याच्या कीर्तनातूनच कळतं। विठ्ठला 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 विठ्ठला। इतरत्र रोज कीर्तन आहेत महाराज, इतरत्र रोज कीर्तन आहेत, पण आजच्या कीर्तनाचं माझ्याही आनंद चेहऱ्यामध्ये किंवा माझ्या अंतकरणामध्ये काही आनंद आगळा वेगळा आहे। कारण इतरत्र कीर्तन करणं वेगळं आणि ज्या ठिकाणी आपण मधुकरी करून काही साधना केली आहे त्या ठिकाणी कीर्तन करणं काही वेगळं आहे। पहा, आळंदीमध्ये राहून आम्ही मोशीची मधुकरी केली, त्या मोशी गावामध्ये आम्ही कीर्तन केल्याच्या नंतर आमच्या अंतकरणाला काहीतरी समाधान वेगळं लागतं। आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी समोर ज्यांनी आम्हाला मधुकरी दिली आहे ते ज्यावेळेस हे कीर्तन ऐकतात ना, त्यांच्या अंतकरणामध्ये काहीतरी एक सात्विक ऊर्जा निर्माण होते। आपण जे काही कर्तृत्व केलंय ते सफल झालं याची पावती मिळते। विठ्ठला 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 विठ्ठला। तसे या ठिकाणी माझ्यावरती नितांत प्रेम करणारी सर्व मंडळी आहे। मोतीराम नाना आहेत, इथं आबाताते आहेत, तसे पिंटू भाऊ आहेत। तर सगळ्याचंच नाम उल्लेख करणं, नामदेव बाबा आहेत, सगळ्याचंच नाम उल्लेख करणं शक्य नाही आहे, परंतु चालता चालता सर्वच मंडळी म्हणजे समस्त गावकरी मंडळ हातनूर सगळेच माझ्यावरती प्रेम करतात। फक्त थोडंसं जाणवतं आहे, काही उणीव जाणवते आहे, ती उणीव तुम्हाला पण ज्ञात आहे। कारण की ज्यावेळेस आम्ही शिकायला होतो या ठिकाणी तर त्यावेळेसचं काही आगळं वेगळं वातावरण होतं, काहीतरी पण आता काहीतरी हरवल्यासारखं जाणवतं। काही की आपल्यापासून नागोराव नाना निघून गेले, हे नानांचं काही तर वेगळंच आगळं वेगळंच व्यक्तिमत्व होतं की जेणेकरून सगळ्या गावाला मंदिराचा विकास सगळ्याच गोष्टीसाठी आणि सगळ्यांच्याच अंतकरणामध्ये त्यांनी घर बनवलेलं होतं। ते नाना निघून गेले। तसेच आपल्याकडं सगळ्या विद्यार्थ्यांवरती प्रेम करणारे आणि नागनाथ भगवंताची नितांत सेवा करणारे देवीलाल महाराज आपल्यामध्येच होते।
आपल्यामध्येच वावरले आणि आपल्यातूनच निघून गेले मायबाप. सांगू तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये आणखी जर सांगायचं जर झालं तर पहा, सकाळी डोळे उघडण्याच्या अगोदर त्यांचा आवाज यायचा, यांचा अभिषेक आहे, त्यांनी लवकर यावं, नाही का. पण आज खरंच तुम्हाला काहीतरी उणीव जाणवत असेल बरं का त्याची. पण कारण की काही माणसं होऊन जातात महाराज, काही जी माणसं होऊन जातात ना ते प्रत्येक आपल्या अंतःकरणामध्ये घर करून जातात. आणि ही माणसं जे आहेत ना, ही माणसांचा संघ, ह्या माणसांच्या ज्या काही तुमची सानिध्यामध्ये राहून जे काही कर्तृत्व केलं आहे त्या कर्तृत्वाची तुम्हाला प्रत्येक पदोपदी जाण होते. म्हणून त्यांची एक थोडीशी उणीव जाणवते मंडपामध्ये. पण असतील ते नक्कीच आपल्या जवळच असतील, कारण की नागनाथ भगवान परमात्म्याची त्यांनी नितांत सेवा केली आहे. ते असतील याच ठिकाणी, आत्मस्वरूपाने असतील किंवा ज्यांना त्यांना जो काही ध्येय या ठिकाणी नंतरचा प्राप्त झालेला आहे तो हातनूरमधलाच असेल. विठ्ठल विठ्ठल अतिशय दैदिप्यमान स्वरूपामध्ये याही वर्षी आता जी सध्याची जी कमिटी आहे, सध्याच्या ही कमिटीने अतिशय त्याच्यात उणीव कसलीच जाणवू दिली नाही. जे नाणांचं नियोजन आहे ते याही वर्षी त्याच तोलामोलाचं नियोजन त्यांनी सगळ्यांनी सांभाळून ठेवलं आहे. त्यासाठी समस्त गावकरीच्या चरणावरती मी साष्टांग प्रणिपात करतो आणि आपल्या चिंतनरूपी सेवेकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. जर बघितलं तर काही माणसं हे वैष्णव असतात, म्हणजे विष्णूचे भक्त असतात, काही भगवान शंकराचे भक्त असतात. बऱ्याच वेळेस असं घडतं, आपण ज्यावेळेस काही याच्यामध्ये आणखी एक तफावत आहे. कशी आहे ती तफावत, की काही माणसं ही निर्गुणाचे उपासक आहेत तर काही माणसं ही सगुणाचे उपासक आहेत. बघा, काही माणसं सगुणाचे उपासक आहेत तर काही माणसं निर्गुणाचे उपासक आहेत. सगुणाचे उपासक बघा, शुकाचार्य राजा परीक्षितला ज्यांनी भागवत कथा सांगितली आहे ते शुकाचार्य हे निर्गुणाचे उपासक होते पूर्वी. पण ज्याही वेळेस ते अरण्यामध्ये एकांतामध्ये बसलेले असताना त्यावेळेस त्यांच्या कानावरती जे व्यासांनी सांगितलेले त्यांच्या शिष्यांना काही श्लोक आहेत ते त्यांच्या कानावरती पडले. बरहा पीडम नटवर्वपुः कर्णयौ कर्णिकारम, असं भगवान परमात्म्याचं दैदिप्यमान स्वरूप ज्यावेळेस त्यांच्या कानावरती कर्णपटावरती पडलंय, जसं त्यांच्या कर्णपटावरती कान पडल्याबरोबर त्यांची एक भावना, एक सात्विकता निर्माण झाली. अरे मी निर्गुण तत्वाचं चिंतन करतोय. त्यावेळेस मात्र त्यांची एक भावना अशी झाली आहे, आपण सगुण तत्वाकडे वळलं पाहिजे. भगवान परमात्मा इतका सुंदर आहे. परत आणखी एक त्यांच्या मनामध्ये खंत निर्माण झाली, अरे जी गोष्ट सुंदर असते ना तिला अहंकार असतो, तिला अहंकार असतो. मग त्यावेळेस मात्र विचारात पडले आता काय करावं. मग परत डोळे मिटले त्यांनी. जसा दुसरा श्लोक त्यांनी लगेच उच्चारला, त्या श्लोकाने त्यांची करुणा दाखवली. काय त्यांची करुणा दाखवली, ते काय करतात, जी पुतना आपल्या स्तनामध्ये विष धारण करून त्या ठिकाणी मारण्यासाठी आली होती तिलाही त्यांनी वैकुंठ धामाची प्राप्ती करून दिली, म्हणजे सायुज्यता मोक्ष प्राप्त करून दिला. तो आसन कादिकाची निमाणे सायुज्यता सुरसुदी धल्या पुतने, जी विषाची निस्तन पाने मारू आली, जी आपल्या स्तनामध्ये विष धारण करून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला मारण्यासाठी आली, तिच्यावरही भगवान परमात्म्याने कृपा केली. म्हणजे जे निर्गुण उपासक आहेत तेही सगुणामध्ये आले का, तर संतांनी ही वाट सोपी करून दिली आहे. कशी करून दिली ती, आला नावा रूपा तुका म्हणी झाला सोपा, हे सोपं झालंय. किंवा आणीला हा रूपा बळे करुणी खळी हरिदासे, त्या ठिकाणी खळं केले हरिदासांनी. जो निर्गुण तत्वातला परमात्मा तो सगुण तत्वामध्ये आणला आणि जनसामान्य माणसाला त्याची पूजा करता आली. आज भगवान नागनाथ भगवान आपल्यामध्ये असे आहेत पहा, ते सगुण रूपाने आपल्या या ठिकाणी दिसत आहेत म्हणून आपण त्यांची पूजा करू शकतो. निर्गुण तत्वाचं आपण चिंतनच करू शकणार नाही. विठ्ठल विठ्ठल शिवभोळा चक्रवर्ती म्हणून या ठिकाणी स्वरूप महिमा सांगितला. भगवान परमात्म्याचा स्वभाव काय आहे, भगवान शंकर कसे आहेत,
कशी आहे ती? शिव भोळा. बरं पहा, भोळा आणि चक्रवर्ती याचं समीकरण लागतं बरं. थोडासा विचार करा, ऐका. भोळा आणि चक्रवर्ती. चक्रवर्ती हा भोळा नसू शकतो. जो चक्रवर्ती आहे तो भोळा नाही. जो भोळा आहे तो चक्रवर्ती कदाकाळी होऊ शकत नाही. स्पष्ट आहे. श्रीमंती आणि गरिबी एकाच घरी कशी नांदेल बरं? कुठली तरी एकच नांदेल ना. माझं भाषण कळतंय ना तुम्हाला? कळत नसलं, कटाळा आल्याच्या नंतर मला सांगा. त्यात आणखी सबसिडी माझ्याकडं. ज्यांचे गुडघे ताटले त्यांना पाय लांबवण्याची माझ्याकडं सुट्टी आहे, काही अडचण नाही. चिंता करू नका अशी. पण आजचं हे केवळ चिंतन आणि चिंतनच तुम्हाला माझ्याकडनं ऐकायला मिळेल. कारण की बऱ्याच दिवसापासून माझी ही तपसाधना काहीतरी फलितभूत झाली म्हणायचं की नागनाथ भगवंताच्या चरणावरती सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल पहा, शिव भोळा. खरंच भगवान शंकर खरंच भोळे आहेत बरं का मोतीराम नाना. खरंच भगवान शंकर भोळे आहेत. तुम्हाला सांगू, आणखी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो भगवान शंकर भोळे आहेत. पण भोळे कुणासाठी आहेत? भोळे भक्तासाठी आहेत. लक्षात घ्या, भोळे भक्तासाठी आहेत. आणि चक्रवर्ती कसे आहेत ते पण तुम्हाला मी आजच्या अभंगामध्ये सांगणार आहे. फक्त सर्वांगाची कान एक करा आणि कीर्तन ऐका. विठ्ठल विठ्ठल भगवान शंकर भोळे आहेत. एक दिवस झालं काय, शनी महाराजांचं दर्शन झालं. जुने कीर्तनकार सांगतात आणि गुरुवारांच्या मुखातून ऐकलेलं आहे. अचानक त्यांना शनी महाराजांचं दर्शन झालं. कुणाला? भगवान शंकरांना. जसं दर्शन झालंय, दर्शन झाल्याबरोबर त्या ठिकाणी शनी महाराजांनी सांगितलंय, हे भोलेनाथ, तुमच्यापासून मला 3 तासाचा वेळ पाहिजे. 3 तास माझ्यासाठी वेळ द्या. आणि भगवान शंकरांनी सहज बोलून सांगून दिलं, ठीक आहे म्हणे, तुमच्यासाठी मी 3 तासाचा वेळ देतो. जसा वेळ मागवला त्यांनी, हो द्यायचं ठरलंय. आता कैलासावर भगवान शंकर गेले आहेत. जसे कैलासावर गेलेत, पार्वती आई साहेबांना सांगितलंय 3 तासाचा वेळ मी आज, उद्याचा दिवस 3 तासाचा वेळ मी भगवान शनिदेवाला दिलाय. अहो म्हणे, तुम्ही पागल झालात का? अहो शनीचा आवाजही त्या ठिकाणी कोणी ऐकत नाही. शनी जर कुणाच्या पाठीमागे लागला तर तो सोडत नाही. शनीचा पराक्रम तुम्हाला माहीत नाही का? पुन्हा घाबरायला लागले भगवान शंकर. म्हणे, दिला तर शब्द खरा आहे, कारण माझी स्तुती केली त्यांनी. आणि भगवान शंकर हे स्तुतीप्रिय आहेत. त्यांची तुम्ही स्तुती करा. तुम्ही कसे आहात त्यांचं वर्णन करा. भगवान परमात्मा सहज प्रसन्न होतात. पहा, एवढंच नाही, पाहुनिया भक्तनाथा स्वयं दे आपुली कांता. स्वतःची कांता द्यायला पण मागे पुढे पाहत नाहीत. एवढंच नाही, देता न पाहे मागे पुढे, उदार त्रैलोक्य थोकडे. देण्यासाठी त्रिलोक्य पण त्यांना थोकडं पडतं. भगवान परमात्मा भक्तावरती किती प्रसन्न होतात. भगवान शंकराबद्दल बोलतो, हो म्हणे, मी 3 तासाचा तो वेळ दिलाय, आता करू काय? मग 3 तासासाठी मी काय करतो म्हणे, पाण्यामध्ये जाऊन बसतो. लक्षात घ्या, 3 तासासाठी भगवान शंकर सकाळी सकाळी उठले आहेत. ही वेळ आता शनी महाराजांची आहे. 3 तासासाठी मी पाण्यामध्ये जाऊन बसणार. 3 तासासाठी पाण्यामध्ये जाऊन बसले. आता वेळ संपत आली होती. नेमकेच नदीच्या काठावरती शनी महाराज होते. आणि शनी महाराजांना जयहरी केला, जयहरी जयहरी. अहो तुमचा वेळ संपला म्हणे. हो म्हणे, माझी वेळ संपली. काय? माझी वेळ संपली आणि तुम्ही मला काही एक त्रास दिलेला नाही आहे. कोण म्हणताय? भगवान शंकर म्हणतायत, तुम्ही मला कुठलाच त्रास दिला नाही. मग ज्यावेळेस शनी महाराज बोलते झालेत, शनी महाराज म्हणतायत, अहो 3 तास तुम्ही पाण्यामध्ये होते, हा त्रास नाही आहे. 3 तास तुम्ही पाण्यामध्ये होते, हा त्रास नाही आहे का? म्हणजे शनी महाराजांनी चलत चलत भगवान शंकराला फसवलं. बरोबर? म्हणजे भक्ती केली, करुणा केली, करुणा भागून. जशी तुम्ही करुणा भागाल त्यावेळेस त्या ठिकाणी भगवान परमात्मा तात्काळ प्रसन्न होणारं दैवत म्हणजे भगवान शंकर. विठ्ठल
प्रकारचे देव आहेत. एक झालेले देव, एक केलेले देव आणि स्वयंभू देव. एक झालेले देव, केलेले देव आणि स्वयंभू देव. जे स्वयंभू देव आहेत कोण? भगवान पंढरीनाथ परमात्मा. कसे स्वयंभू आहेत? त्यांना कोणी बसवलं नाही, त्यांना कोणी घडवलं नाही, ते स्वयंभू प्रकट झाले आहेत. ते कोण आहेत? भगवान पंढरीनाथ परमात्मा. एवढंच नाही, स्वयंभू देव आहेत. त्याच्यानंतर केलेले देव. केलेले देव कोणते? शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडोनी वर बैसविले, मना आले ते नाव ठेवले, या याचनासी विड लागले. किंवा शेंदरी हिंदरी दैवते. दारी दैवते कोण बुद्धी भूती केले, आपण पोटासी रडते, मागतीसी अवधान. शेंदरी हिंदरी दैवते कोण बुद्धी भूते केते, आपण पोटासी रडते, मागतीसी शेंदरी हिंदरी दैवते कोण पूजिती भूते केते, आपुल्या सुहिता रडते, मागती शिती अवधान. ते काय करतात? शेंद्री हिंद्री देव. आपण ज्यावेळेस दुऱ्या बांधावरती देवाला शेंदूर लावतो आणि आता तो भरलेला हात आहे, आता काय करायचं? हे शेंद्री देव. ज्यांना शेंदूर लावला ते शेंद्री देव, आणि ज्यांना तो हात पुसला ते हेंद्री देव. सोपं उदाहरण आहे. म्हणजे शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते केते. ही भूत केत हे पूजणारी हे वेगळी देव. मला सांगायचं आहे काय? झालेली देव. आपला मूळ मुद्दा कुठे आहे? झालेली देव. झालेले देव कसे देव होतात बरं? हे ऐका. झालेले देव कसे? तुम्ही जर 100 अश्वमेध यज्ञ केले, काय केलं? 100 जर अश्वमेध यज्ञ केले तर तुम्हाला इंद्र होता येतं, ब्रह्मदेवही होता येतं. हे झालेले देव. पण तुम्हाला सांगू, हे झालेले देव खूप चतुर असतात. काय चतुर असतात? इतके चतुर हे विचारूच नका. चांगल्या माणसाला, सद्गुणी माणसाला, सात्विक माणसाला बरोबर पकडणार. पकडलंय. तुम्हाला उदाहरण देऊ, मी सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस वृत्रासूर कोणत्याच देवाला आवरत नव्हता, सगळे देव मिळून त्या ठिकाणी भगवान विष्णूकडे गेली, म्हणे याचना केली, प्रभू आम्हाला या वृत्रासुरापासून सुटका करा. काय करावं लागेल? त्यांनी सांगितलं, एक काम करा, तुम्ही दधीची ऋषींकडे जा आणि दधीची ऋषींकडनं आस्ती मागून आणा. बरं बा, आजच्या काळाला जर तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या महाराजाला विनंती केली किंवा एखाद्या ब्राह्मणाने सांगितलं फलाण्या महाराज आसाराम महाराजांच्या जा आणि आसाराम महाराजांच्या तुम्ही आस्ती आणा, तुम्ही नक्की पंतप्रधान व्हाल. बरं, आजचे राजकारणी पण खूप पुढचे आहेत. आसाराम महाराजांचा कुठं कार्यक्रम करतील कळू दिला ते विठ्ठला. सांगायचं काय, आजच्या काळामध्ये राजकारणी कमी आहेत आणि आध्यात्मिक जीवनामध्ये एवढं समर्पणही कुणाचं नाही आहे. कारण की दधीची ऋषीने तात्काळ मागितल्याबरोबर असते दिल्या. देह देवाचे कारणी, तो कारणी लागला देह. म्हणजे त्यावेळेस अस्त्र बनवलंय, अस्त्र बनवून त्या ठिकाणी वृत्रासूर मारला. पहा, समोरच्याचा जीव गेला हरकत नाही, पण आपलं साध्य झालं पाहिजे. आपली जुनी म्हण आहे, पहा, दुसऱ्याची आपली बिडी पेटवण्यासाठी दुसऱ्याची दाढी जळली हरकत नाही. हो, दाढी जळली हरकत नाही, काही घेणं देणं नाही आहे, पण आपली बिडी पेटली पाहिजे. आपली बिडी पेटली पाहिजे. अशा स्वार्थी स्वभावाचे देव आहेत. एवढंच नाही, तो स्वार्थ आणखी एका महात्म्याकडे त्यांनी केला. भागवतामध्ये शुकाचार्यांकडे ज्यावेळेस शुकाचार्य राजा परीक्षितीला ही भागवत कथा सांगत होते, सांगत असताना गंगा तटकावरती शुकाचार्य राजा परीक्षितीला ही भागवत कथा सांगतायत. सांगत असताना त्यावेळेस ही स्वर्गाधिक देव आले होते आणि ते स्वतः स्वर्गातला अमृताचा कलश घेऊन आले होते. अमृताचा कलश हातामध्ये आणि विनंती करतायत, हे प्रभू, हे शुक महाराज, आमच्यावरती कृपा करा, आमच्यावर कृपा करा. हे स्वर्गातलं अमृत आहे, स्वर्गातलं अमृत या राजा परीक्षितीला द्या, त्याला आयुष्य प्राप्त होईल. स्वर्गातलं अमृत जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत ते अमृत राहतं. त्यानंतर पुण्यक्षय अधोगती, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, किंवा येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जसं त्या ठिकाणी पुण्य खर्च झालं
त्याच्यानंतर परत मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं. ज्यावेळेस हा स्वार्थ साधण्यासाठी ही देव मंडळी त्या ठिकाणी आली त्यावेळेस मात्र शुकाचार्यांनी त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मणिर्महान ब्रह्मरातो विचारेवं तदा देवाजहासः. उपहास केला त्या ठिकाणी, उपहास केला. अरे कुठे तू स्वर्गातलं अमृत आणि या ठिकाणी कथामृत याची तुलना होत नाही. अमृत जयास फिके पुढे अमृत जयास फिके पुढे अमृत जयास फिके पुढे अमृत जयास जिव्हे गोडतील अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे अमृत जयास फिके पुढे अमृत जयास फिके पुढे अमृत तयास फिके पुढे. स्वर्गाधिक अमृत पण कसं आहे, फिकं आहे. त्या ठिकाणी नादबाबांची खूप गोड भाषा आहे. नादबाबा भागवतामध्ये सांगतायत स्वर्गातलं अमृत आणि या भूतलावरचं कथामृत याची तुलना कदाकाळी होऊ शकत नाही. स्वर्गातलं अमृत काय करतं, अमर अमृत पान करीती शेखी मरुणी जाती जे कथामृत पान करीती नागविती कळी काळा. जे स्वर्गातलं अमृत पान करतात ते एक दिवस त्याचं पुण्य खर्चलं संपला, परंतु स्वर्गातलं हे कथा जे अमृत आहे कथामृत, हे कथामृत नागविती कळी काळा. कळी काळाला नागवण्याचं सामर्थ्य त्या अमृतामध्ये. विठ्ठल विठ्ठल अमर अमृत पान करीती शेखी तेही मरुणी जाते जे कथामृत पान करीती नागविते कळीकाळा. ते कळीकाळाला नागवतात महाराज, म्हणजे याची तुलना होऊ शकत नाही. त्या ठिकाणी शुकाचार्यानं ठकवण्यासाठी गेले होते देव. कोण हे, स्वर्गाधिक देव. स्वर्गाधिक देव ध्यानात ठेवा फक्त, स्वर्गाधिक देव तिथं गेलेत. एवढंच नाही महाराज, हे स्वर्गाधिक देव भगवान शंकराकडे पण आले होते. लक्षात घ्या, मला कुठे यायचं आहे ते. भगवान शंकराकडे आले आहेत. मंथन चालू आहे, मंदराचल पर्वत आणलेला आहे, इंद्राची सगळी संपत्ती समुद्रामध्ये बुडली आहे. आता काय करावं इंद्राला सुचत नाहीये. स्वर्गाधिक देवतांना अमृतही पिण्यासाठी नाहीये. आता ते मंथन करून काहीतरी अमृत वरती काढलं पाहिजे, त्यासाठी मंथन करतायत. एका बाजूने दैत्य आहेत, एका बाजूने देव आहेत. वासुकी नामाचा सर्प आहे, त्याला त्या ठिकाणी दोर बनवलाय. तो मंदराचल पर्वत जसा पाण्यामध्ये टाकला खाली जाऊ लागला, त्यावेळेस कुर्म रूपाने भगवान परमात्म्याने अवतार धारण केला आणि त्या ठिकाणी स्थापित झाले. बघता बघता मंथन सुरू झालंय. सुरू झालं असताना त्या ठिकाणी पहिल्यांदाच काळकूट विष बाहेर आलंय. ज्यावेळेस सगळ्या देवतांनी ते काळकूट विष पाहितलंय, काळकूट विष पाहितल्या बरोबर त्या ठिकाणी हे हलहल विष कोणी प्यायचं, आता चिंता लागली. आणि सगळे देव चतुर महाराज डोक्याची डोकी असे डोके फिरवतात ते सगळ्यांशी. तुम्ही काय डोकं लावता त्या ठिकाणी देवांच्या पुढे. देवाने डोकं लावलं, सांगा म्हणे आपल्या देवांमध्ये कोण म्हातारा झालेला आहे. म्हाताऱ्या माणसावरती टप्पून असतात हो. हा झालं काय, कोण आहे म्हणे भगवान शंकर. म्हणजे करा त्यांचं स्तवन. सगळे देव त्या ठिकाणी गेले कुठे, भोलेनाथाकडे, आणि स्तवन करायला लागले. आणि स्तवन करत असताना त्या क्षणी भगवान शंकर तात्काळ प्रसन्न झाले. सगळ्यात लवकर दैवत प्रसन्न होणारं म्हणजे नागनाथ भगवान. काय, सगळ्यात लवकर दैवत प्रसन्न होणारं नागनाथ भगवान.
ज्यावेळेस त्या ठिकाणी ती विषाचा प्याला दिलेला आहे, आता याला विष प्यायचं आहे. हे विष कुठलाही पाठीमागचा पुढचा विचार न करता अगदी तोंडाला लावलंय. एखाद्या वेळेस जर स्तुती करत असताना एखादा प्रसन्न झाला, मी म्हणे तुमच्यावर खूप प्रसन्न आहे, प्रसन्न आहात तर विष प्या असं म्हटल्यास मान्य होईल का? मान्यच होणार नाही. पण लक्षात घ्या, भगवान शंकराने कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी तोंडाला लावलंय. देवी दैत्य सागर मंथन पैकी, देवी दैत्य सागर मंथन पैकी, माझे अवचित हळहळ सापडले, प्राशन केले, तो आसुरपणे प्राशन केले, तो निळकंठना प्रसिद्ध झाले, प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय शंकरा, आरती वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव जय शिवशंकरा, आरती वाळू तुझ कर्पूर गौरा. देवी दैत्य सागर मंथन पै केले, मंथन पै केले, त्या माझी अवचित, त्या माझी अवचित हळहळ सापडले. सागर मंथन पै केले, मंथन पै केले, त्या माझी अवचित, त्या माझी अवचित हळहळ सापडले. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हलाहल जे केले, हित्वा असुरपणे प्राशन केले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय जय शिवशंकरा, आरती वाळू तुझ कर्पूर गौरा. आरतीमध्ये आपण प्रत्येक वेळेस म्हणतो, महाराज भगवान शंकरांनी कुठला विचार केला नाही. त्यावेळेस पार्वती आई साहेबांनी ती कंठामध्ये साठवून ठेवलं. कंठ हा निळा झाला. लक्षात घ्या, कंठ निळा झाला त्यावेळेस भगवान परमात्म्याचं नाव पडलं नीलकंठेश्वर. नीलकंठ, कंठ निळा झाल्यामुळे. पण पहा, भगवान शंकर त्या ठिकाणी भक्ती करतायत. भगवान शंकर इतके प्रसन्न आहेत, इतके प्रसन्न आहेत भक्तांवरती, भक्तांवरती मन मोकळेपणाने प्रसन्न आहेत. ते स्वतः काय देतात? पाहुनिया भक्तनाथा स्वयं दे आपुली कांता. स्वतःची कांता द्यायला पण मागं पुढं पाहत नाहीत. एकदा रावणाने भगवंताची भक्ती केली, कैलास पर्वत हलवला, गदगद गदगद गद असा. आणि जसा त्या ठिकाणी कैलास पर्वत हल्ला, कैलास पर्वत हल्ल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान शंकराचं स्तवन सुरू केले. जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले गलेवलंबि लंबितांबुजंग तुंगमाली मट्ट 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 मंडिनाद वड्ड मर्वयं चकार चंड तांडवत्तनो शिवाजी काट संभ्रमाति नर्मल. दत्त महाराज कुठं आवाज निघू दिले. विठ्ठला 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 विठ्ठला. सुंदर असं शिवतांडव स्तोत्र गायले. जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले गलेवलंबि लंबितांबुजंग तुंगमालिका मट्ट 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 मंडिनाद वड्ड मर्वयं चकार चंड तांडवत्तनोतु न शिव शिव. जटाकटा संभ्रम ब्रह्मण्डलिंप निर्झरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धन तगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरी रती प्रतीक्ष मामा. सुंदर असं ज्यावेळेस हे शिवतांडव स्तोत्र गायले महाराज, भगवान परमात्मा प्रसन्न झाले. त्यांची नजर कुणावर गेली लक्षात घ्या, पार्वती आई साहेबावर. कुणाची? रावणाची. रावणाने सांगितलं अशी मला पत्नी पाहिजे. आता भगवान शंकराने सांगितलं माझ्या पार्वतीसारखी दुसरी तर कोणी नाही, दुसरी कोणीच नाही आहे, घेऊन जा म्हणे. स्वतःची पत्नी देण्यासाठी मागं पुढं भगवान परमात्मा पाहत नाही. एवढंच नाही, एका जनार्दनी भोळा पाळो जाणे भक्त लळा. कैलासीचा देवा भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देवा
पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती योगीराज भगवान शंकर भोळे आहेत, पण कशासाठी आहेत? भक्तांसाठी आहेत. एका जनार्दनी भोळा पाळो जाणे भक्त लळा, भक्तांचा लळा पाळण्यासाठी भगवान परमात्मा भोळे आहेत. बरं, भगवान परमात्मा भोळे हे समजले आपल्याला. आता भगवान परमात्मा चक्रवर्ती कसे आहेत? भगवान परमात्मा कोणासाठी भोळे आहेत? भक्तांसाठी आहेत, शत्रूसाठी नाही बरं का. आणि भगवंताचे भक्त पहा, विष्णूचे जर भक्त पाहितले, भगवान विष्णूचे भक्त बघा, सुदामजी महाराज खूप हाल काढले हो. बघा आज एवढं काही वैभव आहे आलं हातनूर गावामध्ये, याचं कारण आहे. कारण की तुम्ही सगळे भगवान भोलेनाथाचे भक्त आहात. आणि भोलेनाथाचा भक्त गरीब एकही नाही आहे का? गरीब एखादा आहे का? बाणासूर त्याची संपत्ती सामान्य आहे का? रावणाची संपत्ती सामान्य? अहो सामान्य नाही आहे. ज्यांच्या संपत्तीचं प्रत्यक्ष तुकोबारांनी वर्णन करावं. शुद्ध शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 5 लक्ष घरे जेथे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगाता कवडी गिरी नाही, सोबत काहीच घेऊन गेला नाही. पुढचं नाही सांगायचं, पण त्याच्या संपत्तीचं वर्णन प्रत्यक्ष तुकोबारायांनी केलंय. म्हणजे भगवान शंकराचे भक्त सामान्य नाही आहेत. म्हणून तर तुमच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान नागनाथाची सेवा करा, तुमच्या गावाला काहीच कमी पडणार नाही. मी आतापासून गाव पाहत नाही, जवळजवळ 7-8-10 वर्ष झाली असतील गावाला पाहतोय. आणि गाववालेही मला पाहत असतील, पण ते आता फेसबुक व्हॉट्सअपला पाहत असतील किंवा यूट्यूबला पाहत असतील. पण पहा, तुम्हाला मी तेव्हापासून पाहतोय तुमच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी नांदती आहे. त्याचं कारण एक आहे. परत आणखी एक सांगेल तुम्हाला, भगवान नागनाथाच्या सेवेला काही कमी पडू देऊ नका. तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, काहीच कमी पडणार नाही. 5 गोष्टी आहेत, 5 गोष्टी देवाला आवडतात. त्या तुम्हाला आवडतील की नाही मी सांगत नाही, पण 5 गोष्टी देवाला आवडतात. पण मला त्यांचे उत्तर तुमच्याकडनं पाहिजे. बोलताना सगळे हो बोला. नाना पिंटू भाऊ लक्षात घ्या. उच्चिष्टम, उष्ट देवाला आवडतं. तुम्हाला आवडतं उष्ट? तुम्ही बोलते म्हटलं ना, बोला उष्ट. पण देवाला आवडतं, मी सिद्ध करून दाखवेल. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम
शिवकर्पटम काकविष्ट समुत्पन्नम. 5 गोष्टी. या 5 गोष्टीचे जर उत्तर दिले, ज्याला कोणाला 5 गोष्टीचे उत्तर देता येतील त्यांनी माझ्याकडे यायचं, 1 रुपया नाणं घ्यायचं, हे बक्षीस तुम्हाला. चला, कोण सांगेल? उच्चिष्टम. बरं, उष्ट तुम्ही खाता हे मी सिद्ध करून दाखवू शकतो. पिंडू, स्वप्नील, उच्चिष्टम ऐका, देवाला आवडतं. बघा, उच्चिष्टम गाईचं दूध हे उष्ट असतं. ज्यावेळेस तुम्ही वासरू सोडताना पहिलं वासरू उष्ट करतं ते दूध, पण ते देवाला आवडतं. अभिषेक करताना ते तुम्हीही खाता, लक्षात घ्या, तुम्हीही खाता ते. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम. एखादं फुल जर भगवान नागनाथाला वाहिलं तर ते फुल परत चालत नाही. असं काय घटक आहे तो ज्यावेळेस वाहिल्याच्या नंतर परतही वाहिल्याच्या नंतर त्याचा दोष लागत नाही. शिवनिर्माल्यम. कुठली गोष्ट आहे अशी? बेल पण चालत नाही. बेल पण चालत नाही. एकदा वाहिलेला परत बेल चालत नाही. मंदिरामध्ये काय करतात, बाहेरचे दुकानदार मधलाच बेल बाहेर आणतात, तो वेगळा भाग राहिला नाही का. पण एकदा वाहिलेला बेल परत देवाला चालत नाही. एकदा वाहिलेलं फुल देवाला चालत नाही. परंतु गंगाजल एकदा वाहिलं ते परत देवाला चालतं. शिवनिर्माल्यम. वमनम. उलटी केलेली कोणाला आवडते हो? समजा कथा संपलीये, मोठी पंगत बसलीये आणि एखाद्या माणसाने गजगज खाल्लंय आणि मोठी वांती केली, ती पंगत जेवल तरी का? नाही, पण देवाला आवडते बरं का. सांगा उत्तर. अहो सांगा. 1 रुपयाचं नाणं कधी घेऊन जा, उत्तर सांगितलं तर. पलीकडं पाठीमाग त्या आजीनं हात वर केला, सांगा आजी. केला खाली, इकडं नाही. लक्षात घ्या. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम. पण मी सांगतो तुम्हाला, तुम्ही सगळ्यांनी उलटी खाल्लेली आहे, किळस करू नका, खाल्लेली आहे. अहो तुम्ही मध खाल्लेला नाही का? तो देवाला पंचामृतामध्ये चालतो हा मध. वमनम काय? वांती केलेली. ज्यावेळेस मधमाशी प्रत्येक फुलावरती बसते, मकरंद घेते आणि आपल्या घरट्यामध्ये नेऊन ती वांती करते, म्हणजे उलटी करते. म्हणून उलटी केल्याच्या नंतर ती जी साठवून ठेवते तोच मध भगवान परमात्म्याच्या अभिषेकाला चालतो, नागनाथाच्या अभिषेकाला चालतो. काय? उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवकर्पटम. प्रेतावरचं वस्त्र पवित्र की वाईट? पवित्र की वाईट? बरे, तुम्ही आम्ही पण वापरतो, देवही वापरतात, तर देवाला आवडतं हे. मेलेल्या माणसावरचं कापड चांगलं का वाईट? वाईट आहे ना, तर देवाला आवडतं होते. प्रत्येक शेतकरी उत्पन्न काढतोय, खोसला ती आळी आतमध्येच घर बनवते, ती आतमध्येच राहते आणि आतमध्येच त्या ठिकाणी आपला देह संपवते. ती ज्यावेळेस मरते त्यावेळेस ती एक प्रेतावस्थेमध्ये आहे आणि त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी त्या प्रेतावरचं अंगावरचं जे वस्त्र आहे त्याच्यापासून रेशीम बनतं आणि ते देवाला भगवान परमात्म्याला पितांबर म्हणून वापरलं जातं. म्हणजे देवाला आवडतं ते. एवढंच नाही, काक विष्टा समुत्पन्नम. कावळ्याची विष्ठा चांगली की वाईट आहे? कावळ्याची विष्ठा, कावळ्याची विष्ठा वाईट आहे. लक्षात घ्या, कावळाही वाईट आहे, कावळ्याचं खाद्यही वाईट आहे. पण काक विष्ठा समुत्पन्नम, कावळ्याच्या विष्ठेपासून पिंपळाचा जन्म आहे. पिंपळ एक भगवान परमात्म्याची विभूती ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये सांगितली. विठ्ठल विठ्ठल या 5 गोष्टी भगवान परमात्म्याला आवडतात. तुम्ही आम्ही खाल्लेले आहेत, परंतु त्याची ज्यावेळेस सुरुवातीला मी सांगितलं त्यावेळेस तुम्हाला प्रत्येकाला किळस आली. पण ह्या गोष्टी पवित्र आहेत. काही माणसं अशी असतात, वरून दिसत असताना खूप मलिन दिसत असतात मायबाप, पण त्यांचं अंतकरण खूप शुद्ध असतं. शबरीचं काय पाहितलं हो देवाने?
शबरीचं काय पाहितलं? शबरीचा फक्त भाव पाहितलाय आणि त्यावेळेस भगवान परमात्मा शबरीची उष्टी बोरं खायला तयार झालाय. ऐका महिमावडीची बोरे काय बिल्लणीची, बोरे काय बिल्लणीची, बोरे काय बिल्लणीची. ऐका महिमावडीची बोरे काय बिल्लणीची, बोरे काय बिल्लणीची, बोरे काय बिल्लणीची. तो थोरा प्रेमाचा हो केला, थोरा हो प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, थोरा हे राम प्रेमाचा भुकेला, थोरा हे प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ हाती दुष्काळ थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला. भगवान परमात्म्याचं फक्त प्रेम लागतं महाराज. का? भक्ती करत असताना दोन पद्धतीची भक्ती, अहेतुकी आपली भक्ती असावी आणि प्रतिहता असावी. अहेतुकी नाम काय? ज्या भक्तीमध्ये कुठलाच हेतू नसलं पाहिजे. माझ्या मुलीला मूल नाहीये, माझ्या मुलीला मूल व्हावं, माझ्या मुलाला कुठं सोयीरपण जमत नाही, सोयीरपण जमावं, यासाठी काय ही जी मागणी आहे, कामना पूर्तता होण्यासाठी जी मागणी आहे, ही कामना नसलीच पाहिजे. निष्काम जी भक्ती आहे ती भगवान परमात्म्याला आवडते. अहेतुकी ज्या भक्तीमध्ये कुठलाही हेतू नाही अशी भक्ती देवाला आवडते. आणि अखंड नाम प्रतिहाता जी अखंड असली पाहिजे, जशी तेलाच्या धारेप्रमाणे तिच्यामध्ये कुठलाही खंड नसला पाहिजे, अशी भक्ती भगवान परमात्म्याला आवडते. म्हणून तद्वत त्याच पद्धतीने भक्ती केली पाहिजे. म्हणून ज्यावेळेस त्या ठिकाणी नाथ महाराज सगळं काही भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहितलंय आणि पाहितल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा स्वभाव त्या ठिकाणी वर्णन करून सांगतायत भक्तांना, अरे तुम्ही काय करा, भक्ती करताय ना भगवान शंकराची भक्ती करा, पण कशी करा, तो भगवान परमात्मा कसा आहे त्याचं वर्णन अभंगाच्या प्रथम चरणात. शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती. हो त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती, माझे चित्ते माझे चित्ते. वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती, माझे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. तो भगवान परमात्मा कसं आहे त्याचं सांगितलंय स्वरूप. शिव भोळा, भगवान शंकर भोळे आहेत, पण चक्रवर्ती कशी आहेत त्याचं वर्णन सांगतो तुम्हाला. एकदा काय झालं, भगवान परमात्मा भगवान शंकर, आता बरेच जण माणसं काय करतात, आम्ही शैव आहोत, आम्ही वैष्णव आहोत, त्याच्यामध्ये तफावत करतायत. परंतु तुकोबारांनी आपल्या वारकरी संप्रदायाने याच्यामध्ये तफावत ठेवलेलीच नाही आहे. काय सांगितले, हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरिहरा भेद नाही इकडं घ्या, पूर्वार्धामध्ये घ्या, हरिहरा भेद नाही नका करू वाद, म्हणजे संगती लागते त्याची. पहा, हरिहरामध्ये भेद नाही, तुम्ही वाद घालू नका, स्पष्ट तुकोबारांनी चांगल्या पद्धतीने सांगितलंय. जसं की सामान्य माणसाला कळल अशा शब्दामध्ये मांडलंय, तरीही माणसं त्या ठिकाणी काय करतात, भेद करतात. पहा, मग असा जर भेद करत असतील, बरं पहा, भगवान विष्णू जे वैष्णव प्रथम वैष्णव कोण जर असतील ना, ते भगवान शंकर आहे. शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा, ओ शिरोमणी
मल्लिका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. पहिले वैष्णव जर कोण असतील तर भगवान शंकर आहेत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. 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 ब्रह्मादिक नाचते उभ्या जोडून हात. हे त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. ब्रह्मादिक नाचते उभ्या जोडून हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. वा काय वैभव. आता पहा लक्षात जर घेतलं ना, हे सगळं जे उभं पीक दिसते ना तुम्हाला, लक्षात घ्या. थोडासा बारकावे नाही, सगळ्या मंडपाकडे निरीक्षण करा. काय करा, सगळ्या मंडपाकडे थोडंसं बारकावेने निरीक्षण करा. हे जे उभं पीक दिसतंय, उभं पीक कळतं तुम्हाला. मोठे बाबा सांगायचे, ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराज चारही भावंड होते. त्यावेळेस गोरोबा काका होते, त्यावेळेस नामदेवराय होते. ही जी त्यावेळेची पिढी होती ते वारकरी संप्रदायाचं उभं पीक होतं. काय उभं पीक होतं वारकरी संप्रदायाचं. आता वारकरी संप्रदायाचं सोडून द्या, आपल्या हातनूर गावाचं हे उभं पीक आहे. लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल. आणि ह्याचे निर्माते जर कोण असतील, गुरुवर्य श्री हरिभक्त परायण बापूसाहेब महाराज खवणे महाराजांच्याच कृपा आशीर्वाद सगळं उभं पीक आहे या ठिकाणी. म्हणून सांगतोय तुम्हाला मी काय सांगत होतो, कीर्तन नाही का. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. म्हणजे काय झालं, भगवान शंकर पार्वतीला घेऊन कुठे निघाले होते. पर एवढ्या खोलामध्ये जात नाही तुम्हाला. हे सगळे त्या ठिकाणी पंढरपूरला निघाले होते. अलीकडंच आईसाहेब थांबल्या कुठं, ज्यावेळेस आपण पंढरपुरामध्ये प्रवेश करतो, रेल्वे स्टेशनचं जे ब्रिज लागतो त्याच ठिकाणी पद्मावती नावाने एक मंदिर आहे. त्या ठिकाणी आईसाहेब थांबल्या. पुढे त्या ठिकाणी भगवान शंकर, नंदी आणि गणपती पुढे गेले. जसे तरी महाद्वारामध्ये भगवान शंकर पोहोचलेत. नंदीने त्या ठिकाणी सांगितलंय, स्वामी मी इथंच थांबतो, कारण की पायीची वाहन पायी बरी नाही का. पायाचं वाहन पायातच बरं असतं. माझी जागा इथपर्यंतच आहे, मी तुमचा सेवक आहे, मी या ठिकाणी थांबतो. आजही पंढरपुरामध्ये जर गेलात तुम्ही तर त्या ठिकाणी भगवान पंढरीनाथाच्या दारामध्ये नंदी आहे. थोड्या वेळाने त्या ठिकाणी गणपती बाप्पा आणि भगवान शंकर पुढे चालतायत. पुढे चालत असताना त्या ठिकाणी त्यांनी पण विचार केला गणपतीने, अहो म्हणे ज्या ठिकाणी दोघंजण संभाषण करत असतील, दोघांचं मिलन असेल, दोघांचं बोलणं असेल, तर त्या ठिकाणी तिसऱ्याने मचमच करू नये. मग त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी माझी पिताश्री भगवान शंकर आणि पंढरीनाथ परमात्मा दोघांचं संभाषण होणार आहे, त्यांच्या दोघांमध्ये मी जाणं बरं नाही. म्हणून त्या ठिकाणी महाद्वारामध्ये गेली. डाव्या बाजूला गणपती विराजमान झाले. आणि ज्या वेळेस समोरासमोर त्या ठिकाणी भगवान शंकर, लक्षात घ्या, भगवान शंकर जसे त्या गाभाऱ्यामध्ये गेलेत, आलिंगन दिलंय आणि आलिंगन देऊन स्वतः पंढरीनाथ परमात्म्याने भगवान शंकराची भक्ती पाहून स्वतः मस्तकावरती धारण केलंय. कोणाला? भगवान शंकराला. बरं पहा, चक्रवर्ती आहे, ज्याच्या हातामध्ये चक्र आहे, चक्र धारण करणारा तो चक्रवर्ती. असा चक्रवर्ती असणारा त्यांनीही स्वतःचा मुकुट ज्यांना बनवलाय, म्हणून भगवान शंकर चक्रवर्ती. विठ्ठल 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 शिवभोळा चक्रवर्ती. शिवभोळे पण कळालं भगवान परमात्म्याचं, चक्रवर्ती पण हे कळालं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. काय सांगितलंय? त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय माझ्या चित्तामध्ये असले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं चित्त हे लक्षण आहे पहा. चित्त, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, याच्यापैकी फक्त चित्त सगळ्यात महत्त्वाचं आहे. एका ठिकाणी महाराजही म्हणतात, भोजन मागती तुप पावशेर. पावशेर म्हणजे काय?
चौथ्या हिश्श्यामधला एक भाग म्हणजे त्याला काय म्हणतात पावशेर, बरोबर. चौथ्यातला एक भाग म्हणजे काय पावशेर, बरोबर ना. चौथ्यातला एक भाग मला काय पाहिजे, पावशेर तूप पाहिजे. तूप म्हणजे तुपाचं परत काही मिश्रण होत नाही आहे. दुधाचं काय होतं, दही होतं. दह्याचं काय होतं, लोणी होतं. लोण्याचं पुन्हा तूप झाल्याच्या नंतर परत ते लोणीही होत नाही, ते दूधही होत नाही आणि त्याच्या पुढची कुठली प्रक्रिया नसते. ते खाणं हीच प्रक्रिया त्याची, नाही का. जसं तुपामध्ये काही बदल होत नाही तद्वत त्या पद्धतीने मग त्या ठिकाणी चित्ताची अवस्था ती आहे. म्हणूनच महाराज म्हणतात, चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे धान, रूपाचे धान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे धान, रूपाचे धान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्तामध्ये देवा तुमचे पाय माझ्या चित्तामध्ये राहावे, हीच विनंती त्या ठिकाणी नाथबाबा करतात. ज्यावेळेस साधकांनी ह्या गोष्टी सर्व ऐकल्यात म्हणे महाराज हे ठीक आहे, चित्तामध्ये आपले पाय भगवान परमात्म्याचे राहावे, ते भोळे आहेत कळलं महाराज, ते चक्रवर्ती आहेत हेही आम्हाला चांगल्या पद्धतीने समजले. पण आम्हाला सांगा पण होईल काय. अभंग अजोद्वित हे चरण हो काय करा तुम्ही वाचे वजता शिवनाम. तुम्ही भगवान शंकराचं भजन करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. जर तुम्ही भगवान शंकराचं नामचिंतन केलं ना, लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजेच भगवान शंकर आहे. तात्काळ वेळच लागणार नाही. आणि आपल्या गावातलं दैवत जे आहे नागनाथ भगवान परमात्मा हे जागृत देवस्थान आहे.
बऱ्याच जणांना याची प्रचिती आलेली आहे, आताही बऱ्याच जणाला येते. जे पटरी सोडून चालतात लागलीच प्रचिती येते, पटरी सोडून चालले लागलीच, वेळ लागत नाही. ही भगवान शंकराची प्रचिती आहे. एवढंच नाही तर त्या देवाजवळ कुठला जर संकल्प बोललात तुम्ही, संकल्प ही यथामती त्या ठिकाणी संपन्न होऊन जातो. फक्त काय करावं लागतं, भक्ती करावी लागते त्या पद्धतीची. तेथे कल्पतरू पुरवितो पुरवितो, तेथे कल्पतरू पुरवितो पुरवितो, तेथे कल्पतरू पुरवितो पुरवितो, तेथे कल्पतरू पुरवितो. हो तुका मने आली जे जे इच्छा करू, तेथे कल्पतरू पुरवितो, तेथे कल्पतरू पुरवितो. मने आली जे जे इच्छा करू, तेथे कल्पतरू पुरवितो, तेथे कल्पतरू पुरवितो. जी जी इच्छा कराल त्या ठिकाणी कल्पतरूसारखी भगवान परमात्मा पूर्ण करतात. लक्षात घ्या. परंतु आपली भक्ती तशी असली पाहिजे. राधाराणीने भक्ती केली महाराज, काय भक्ती होती. काय गोपिकांनी भक्ती केली. भगवान परमात्मा मथुरेला ज्यावेळेस निघून गेले का, त्यावेळेस त्या वृंदावनामध्ये बेभान पडलेल्या त्या गोपिका आहेत. कोणी त्या ठिकाणी मातेच्या फुफुट्यामध्ये लोळलेली आहे, कोणी या गोपिकेची त्या ठिकाणी केस विस्कटलेली आहेत, बेभान हरवले आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये भगवान कन्हैया पाहतायत. भगवान कन्हैया, भगवान कन्हैया. एका गोपिकेला त्या ठिकाणी पाहितलंय एका वटवृक्षाखाली आहे, आणि नेमकेच त्या कावळ्याची जी कावळीन होती त्या गरट्यामध्ये, त्या कावळीने इच्छा केली आहे, म्हणे मला नर मांस खाण्याची इच्छा झाली आहे. काय, नर मांस खाण्याची इच्छा झाली आहे. मग काय करावं लागेल, नर मांस आणायचं कुठून. तो कावळा वन 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 अरण्यामध्ये फिरला, कुठे नर मांस सापडलं नाही त्याला. ज्यावेळेस थकून भागून उन्हाच्या कारामध्ये त्या ठिकाणी आलाय, आणि आल्याबरोबर त्या ठिकाणी कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी आपल्या कावळीनी जवळ बसलाय. म्हणे वन वन खूप फिरलो, मला कावळे त्या ठिकाणी नर मांस सापडलं नाही. जशी त्याची नजर खाली गेली, एक गोपी त्या ठिकाणी केस विचकटून बसलेली. हो, बेभान झालेली ती गोपिका त्या ठिकाणी बसलेली, कृष्णमय झालेली होती. काय करते, तिचं देह कुठे आहे, त्याची अवस्था काय आहे, तिला काही घेणे देणं नाही. कानतई ठाई मैं तो बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. हो जोत जगाने मुरली वाली, ओ बंसी वाली, मुरली वाली, ओ बंसी वाली, मुरली वाली, ओ बंसी वाली, मुरली वाली, ओ बंसी वाली. सुदबुद खोन बसल्या होत्या. त्यांची अवस्था बेभान झालेली होती. काय खातोय आम्ही, काय करतोय, कोणत्या अवस्थेमध्ये आहेत, अंगावरची वस्त्र बरोबर आहेत की फाटली आहेत, एकदम मलिन अवस्थेमध्ये त्या गोपिका बसलेल्या आहेत. त्यांची भक्ती पहा काय. भक्ती ज्यावेळेस खऱ्या भक्तीला तुम्ही लागाल ना मायबाप, त्यावेळेस तुम्हाला या लौकिक जगाचं तुच्छपण वाटेल. ते तुच्छपण आहे, सगळं तुच्छ आहे, सगळा मायेचा बाजार आहे हा, कोणी कुणाचं नाही आहे, ही तुम्हाला प्रचिती येऊन जाईल खऱ्या भक्तीला लागल्यास. जोपर्यंत तुम्ही वरपंग भक्ती करताना एवढा समाज जमला, एवढे लोक जेवली, ही सगळी वरपंग भक्ती आहे मायबाप, वरपंग भक्ती आहे. खऱ्या भक्तीला लागलात ना तुम्ही, तर ती तुम्हाला काही अनुभूती वेगळी येईल. त्यावेळेस कोण काय बोलतंय, कोण कुणाबद्दल काय बोलतंय, काही घेणं देणं राहत नाही. ती त्यावेळेस गोपी त्या ठिकाणी पाहते, वरचा कावळा खाली आला, वरचा कावळा खाली आला. आता तिला टोचे मारू लागला, हाताचं मांस खाऊ लागला.
भान नाही महाराज तिला. कृष्णमय झालेली ती गोपिका, आपल्या शरीराचं काय अवस्था आहे काही घेणं देणं नाही. आणि त्यावेळेस ती गोपी बेभान झालेली आहे. आता हात खात खात तो खांद्यावर बसला. आता गालाचीही लुचके मारू लागला. गालाची लुचके मारत असताना ती त्या ठिकाणी बोलती झाली आहे. म्हणते, ए कावळ्या, ए कावळ्या, का गा सबतन खाइयो चुन 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 खाइयो मास, दोने ना मत खाना पिया मिलन कियास. ए कावळ्या, सगळं शरीर खा रे, माझं मांस तुडू तुडू खा, पण लक्षात ठेव माझे 2 नेत्र मात्र खाऊ नकोस. जर माझे नेत्र खाल्लेस ना मला तो कन्हैया दिसणार नाही, कन्हैया दिसणार नाही. ही एक अंतकरणाची एक उच्च कोटीची अवस्था आहे. ज्या अवस्थेला तो कोबराय गेले. ज्या वेळेस तुम्हाला ही अवस्था प्राप्त होईल ना त्यावेळेस फक्त एक तुमच्या डोक्यात राहील, पुसावेसे हेची वाटी, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखेल. तो भगवान परमात्मा माझ्यावरती कृपा करेल का, माझी तो लाज राखेल का, अशी त्या ठिकाणी त्या अवस्था निर्माण होईल. पहा, आपली बुद्धी इतकी भरकटलेली, मायबाप सांगू तुम्हाला, आपली बुद्धी इतकी भरकटली आहे. या मोबाईलपासून तर अतिशय तिला गती प्राप्त झाली आहे. बघा, पूर्वीचे कीर्तनकार कीर्तन ऐकण्यासाठी जी आतुरता होती, जे मारोतराव महाराज, मोतीराम महाराज यांचे कीर्तन ऐकत असताना मारोतराव महाराज यायचे म्हटल्याच्या नंतर अख्खा मंडप अगोदर पॅक व्हायचा. पुढं बसण्यासाठी तर 4-4 तासांनी माणसं अगोदर येऊन बसायची. एक कीर्तनाची आस लागलेली होती त्यावेळेस. आज तो भाव ना राहिलेला नाही, भाव राहिला नाही. तो जी आवड आहे कीर्तनाची, आज हसवणारे कीर्तनकार आवडतात. मायबाप सांगू तुम्हाला, सप्ताह न केलेलं परवडला. हसवणारे कीर्तनकार नकात. विनोदाचार्य ही वारकरी संप्रदायामध्ये परंपरा नाही आहे. सांगतो तुम्हाला, जबाबदारीनं बोलतोय मी. आणि माझ्या पुढे हे चॅनल पण आहे. कोणतं चॅनल आपलं? स्वर गुंजन वारकरी, हे पण या ठिकाणी आहे. पण सांगतोय तुम्हाला, बऱ्याच गोष्टींनी, काही गोष्टींनी, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख आणि समाधान प्राप्त होईल असेच कीर्तन करा. विठ्ठल विठ्ठल आपण हितापासून खूप दूर गेलोय मायबाप, खूप दूर आहे आपण. आपल्याला खरा भक्ती मार्ग आणखी सापडलेला नाही आहे. आपण किलोचे टाळं छटाकावर आणले तरीही आपल्याला मध्ये काही बदल नाही आहे. जर आपल्यामध्ये बदल नसेल तर तुमची एक तर साधना चुकली, तुमचे सांगणारे गुरु चुकले, तुम्ही माळ तरी दुसऱ्याच्या चुकीच्या महाराजांकडनं घातली, तुम्हाला योग्य मार्ग सापडला नाही, याचं उत्तर आहे विठ्ठल विठ्ठल. ज्याही वेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण होतील, भगवान परमात्म्याबद्दल एक आतुरता निर्माण होईल, ही तुमची उच्च कोटीची अवस्था असेल, जी संतांना प्राप्त झाली. आपण कीर्तनामध्ये सहज म्हणून जातो, मार्ग दावणी गेले आधी दया निधी संतते, तेनेची पंथे चालू जाता. हा पंथ आपला कोणता आहे? तेनेची पंथे चालू जाता. आपण कोण्या पंथाने जातोय? आपली गती कोणती आहे? आपला मार्ग कोणता आहे? आपला मार्ग जर योग्य असेल ना, आपला ठेपा पण बरोबर त्या मार्गाला सापडेल. जर आपण आडराणानं फिरत असाल ना, आडराणी भरले जग नाही का, आडराणाने जर पडत असाल ना, वन 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 या 84 लक्ष येवणीमध्येच गुरफडत राहणार आहे तुम्ही. म्हणून आपली ही मार्गाची गती योग्य असली पाहिजे. बघा, तुम्हाला माझं पटतंय न पटतंय, आणि कुणाला बोर वाटत असेल, रात्रीचं काय होतं असं, आणि काही माणसांना नादच असतो महाराज, नादच असतो माणसाला. एका माणसाला विचार, त्याला नादच होता असा सप्त्यामध्ये, मग प्रत्येक महाराजाची चूक करायचा. काय करायचं म्हणे, हे महाराज कसे आहेत? हे महाराज वा वा छान, पण स्वराचा पत्ताच नव्हता हो. बरं, दुसरे महाराज स्वरवान होते, चांगले विद्वान होते, मग काय हे महाराज कसे होते? बोलायचं कळतच नव्हतं महाराजाला. बरं ठीक आहे. तिसरे महाराज आता वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज संस्थेतलं विद्यार्थी, खूप छान कीर्तन केलं. पहा, त्या ठिकाणी सुंदर असं मन जिंकलं सगळ्यांचं. मग त्या माणसाला विचारलं, रात्रीचं कीर्तन कसं होतं? आता त्याला शब्द राहिला नाही बोलण्यासाठी. मग नाही म्हणे, त्याची मावशी तंबाखू खाते. तंबाखूचा आता त्याची मावशी तंबाखू खाते, मग तुम्ही लांछन कीर्तन करायला लावणार? म्हणजे दोष पाहण्याची वृत्ती सोडून द्या मायबाप. माणूस प्रत्येकामध्ये दोष पाहतो. माणसाची दोष पाहण्याची वृत्ती झाली आहे. काही माणसाला चांगल्यामध्येही वाईट पाहण्याची सवय असते.
मला काय बोलायचं लक्षात घ्या. काही माणसाला चांगल्यामध्ये ही वाईट पाहण्याची सवय असते, तर काही माणसाला वाईटामध्ये ही चांगलं पाहण्याची सवय असते. लक्षात घ्या. माझं काही बोलणं आहे एक मार्मिक आहे म्हणून प्रत्येकाच्यासाठी भलेच आहे. पहा, शुभ्र असा कापड आहे अंगावरती, त्याच्यावरती एकच डाग पडलेला आहे, तो पण पाण्याचा शिंतोडा आहे. माणूस सगळा कापड पाहत नाही किती गोड दिसतो, किती छान दिसतं, नाही, तो डाग दिसतो अगोदर. पण काही माणसं वाईटामध्ये चांगलं शोधतात आणि वाईटामध्ये चांगलं शोधण्याचीच वृत्ती ठेवा. बऱ्याच वेळेस असंही घडतं, ज्यावेळेस समोरच्याला 50 क्विंटल कापूस झाला आणि मला 20च क्विंटल झाला, त्याचं क्षेत्र तेवढंच होतं, माझं क्षेत्र तेवढंच होतं, त्याने त्याच बॅगी लावल्या, मी त्याच बॅगी लावल्या, मग त्याला भाव, त्याला कसं काय एवढा उत्तर आला. माणूस ईर्ष्या करतो, घरामध्येच पाय आपटतो. त्याला मत्सर म्हणतात. एक वेळचा मच्छर परवडला, पण मत्सर परवडत नाही. मच्छर, त्या मच्छरासाठी आपण मच्छरदाणी लावू शकतो. ज्याच्या अंतकरणात मत्सर आहे त्याला झोपच येत नाही. मायबाप येते झोप, कष्टी महाराज, झोप येत नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये मत्सर आहे ना त्याला झोपच येत नाही. शास्त्रकार त्याची व्याख्या अशी करतात, मत्तः अग्रेसरती इति मत्सरः. हा जो समोरच्याचा उत्कर्ष पाहून ज्यावेळेस त्याच्या अंतकरणामध्ये जळण होते त्याला मत्सर म्हणा. तो मत्सर आपल्या अंतकरणातला निघला पाहिजे. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तो मत्सर असतो आणि बऱ्याच जणांच्या अंतकरणामध्ये तो मत्सर नसतो. तो मत्सर एकदाचा बाहेर गेला तर प्रत्येक सगळं जगत तुम्हाला काय दिसेल सर, सगळं जगत तुम्हाला आनंद स्वरूप दिसेल. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता ही प्रचिती तुम्हाला येईल. म्हणून तुम्हाला सांगतो, आजही प्रत्येकजण माणूस हाव धरली माणसाने, प्रत्येकजण माणूस हाव धरतोय. जशी मधमाशीचं उदाहरण मगाशी सांगितलं, मधमाशी जशी आपल्या घरट्यामध्ये ह्या फुलावरचा मकरंद त्या फुलावरचा मकरंद घेऊन आपल्या घरट्यामध्ये साठवून ठेवते, अगदी त्या मधमाशीसारखंच आपलं कार्य आहे. कसं आहे, आपण मुलाबाळांसाठी संपत्ती कमवून ठेवतोय. मी सांगतो मायबाप, तुम्ही मुलाबाळांसाठी संपत्ती कधीच कमवून ठेवू नका. मुलाबाळांसाठी संस्कार कमवून ठेवा. संस्कार महत्त्वाचे आहेत. पहा, तुम्ही मुलाबाळांसाठी बंगला बांधून ठेवताय, तुम्ही मुलाबाळांसाठी प्रॉपर्टी करून ठेवताय. पहा, आपलं मूल त्या ठिकाणी पुढं नालायक निघतं. त्याला एक तर कष्ट करण्याची जाण नसते, शेवटपर्यंत त्याला जाण येत नाही. आई त्या पिठावर रेगुट्या वडतं आणि म्हातारपणामध्ये आपलेच हाल करतं. पण कुणासाठी करून ठेवलंय हे, कुणासाठी करून ठेवलंय. माणसाला इच्छा मात्र प्रत्येक क्षणोक्षणी बदल करते. पहा, इच्छा कशी बदलत राहते. शून्यामधून माणूस वर जात असतो. चाह पैसों से आणो में आती रही, चाह आणो से रुपया बनाती रही, चाह रुपया से नोटो छपवाती रही, नोटों से कोटी बनाती रही, चाह नोटों से कोटी बनाती रही, चाह कोटी से मोटर मंगाती रही, चाह मोटर से होटल में, चाह होटल में बोतल मंगाती रही, चाह होटल में बोतल खुलाती रही, चाह क्या क्या ना करती कराती रही. इच्छा, चहा, चहाणा आपला प्यायचा चहा नाही, चहाणा इच्छा. चहा म्हणजे इच्छा काय काय करायला होती माणसाला, अशी इच्छा प्रबळ आहे. ही प्रबळ इच्छा असणारी तुम्ही, ही जी इच्छा आहे ही भगवान परमात्म्याकडे लावा. जास्त नाही काही करायचं, तीच इच्छा आहे भगवत भक्तीमध्ये लावायची, ती तुमची भक्ती होते. विठ्ठल विठ्ठल अशी प्रबळ असणारी ही इच्छा आहे. ही इच्छा भगवान परमात्म्याकडे लावा. त्याने काय होईल, तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात. वाची वजता शिवनाम, सारखं तुम्ही भगवान शंकराचं नामचिंतन कराल, सारखं नामचिंतन कराल. पहा, आता उद्या ज्यावेळेस आता शिवरात्री आहे, शिवरात्रीचा ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जप कराल, शिवरात्रीला रात्रभर तुम्ही जवळजवळ 12 ते 1 वाजेपर्यंत जागायचं, झोपायचं कोणी नाही. जर तुम्ही झोपलात तर हा पर्व काळ आहे. या ठिकाणी आजच्या काळाला शिवरात्रीच्या दिवशी उत्तमोत्तम शिवरात्री नाही का पर्व काळ सांगितलाय. आणि त्या पर्व काळामध्ये 1 माळ जपली तर 2 माळीचं पुण्य प्राप्त होतं. हो, 1 माळ जपली 2 माळी प्राप्त. बरं, 1 नोट कमवली तर 2 नोटा नाहीत वाढत, नोटा नाहीत वाढत. 1 माळ जपली, 1 नाम घेतलं तर 2 माळीचं फळ. अधिकस्य अधिकम फलम, जसं अधिक मासामध्ये अधिक फल प्राप्त होतं, या पर्व काळामध्येही अधिक जर नामसाधना केली तर अधिक फल प्राप्त होतं. म्हणून उद्याची जी शिवरात्री आहे त्याचं यथा औचित्य साधून त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने चिंतन करा, भगवान शंकराचं स्तवन करा
आणि रात्री 12 वाजेपर्यंत भगवान पार्वतीचं पूजन करा. जे मी त्या ठिकाणी सांगितलं आहे हे पंचामृत गोळा करा. दही, दूध, तूप, लोणी हे सगळं काय पंचामृत आहे. मध असेल, शर्करा असेल, सगळं पंचामृत एकत्र करा. त्या ठिकाणी पूजेला बसा. आता त्या मंदिरामध्ये तर सर्वांना बसणं शक्य नाही आहे. ज्यांच्या घरी शिवलिंग आहे शिवलिंगाचं घरी पूजन करा, कारण की तो पर्व काळ काही आगळा वेगळा आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात काय होईल, काम क्रोध तुमच्या जीवनात राहणार नाहीत. वाची वजता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. त्याला बाधा होत नाही कुणाची, कामाची आणि क्रोधाची. काम आणि क्रोध हे सगळ्यात भयंकर विकार आहेत महाराज. कामाजी कोतवाल येणे, नागविले बहुतासी, जमताग्नी दुर्वास, असे महान महान ऋषींना त्यांनी पाणी पाजले. कुणी? कामाने. कामाची कोतवाली आणि नागविले बहुतासी, कामाची कोतवाली आणि नागविले बहुतासी, हरिहराची अब्रू घेत भय नाही त्यासी, हरिहराची अब्रू घेत भय नाही त्यासी, जमताग्नी दुर्वास नारीले महान महान ऋषी, जमताग्नी दुर्वास नारीले महान महान ऋषी, भोगाती भोगात ही आला त्यासी, जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा, 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 पुरीचा. जमदाग्नी दुर्वास सामान्याला टक्कर दिली नाही महाराज. दडक मारिली शंकरा. अनेक आहेत महाराज उदाहरणं सांगायला. सांगतो तुम्हाला. पहा, एकदा विश्वामित्र तपश्चर्या बसले. तपश्चर्याला बसले असताना त्या ठिकाणी मेनका आली. मेनकेला त्यांचं तप त्या ठिकाणी भंग करायचं होतं. सुंदर अशी पर्णकुटी बांधली, सुंदर पद्धतीने त्यांचं तप चालू आहे. आणि तप चालू असताना मेनकीने त्या ठिकाणी सुंदर रूप धारण केलंय आणि त्या ठिकाणी तपसाधना करण्यासाठी येते. बरं, हा जो प्रसंग आहे ना, बरं का, हा जो प्रसंग आहे, हा प्रसंग वर्णन करत असताना तुम्ही नादबाबाचं चिरंजीव पद डोळ्यासमोर ठेवा आणि हा प्रसंग वर्णन करा. मायबाप, तुम्हाला सांगतो, साधनेपासून हे विषय इतके प्राबल्यवान आहेत, हे साधनेपासून खूप दूर घेऊन जातात. मेनकेने त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी पर्णकुटी बांधली आहे. म्हणे मी पण साध्वी आहे, मी पण साधना करते. काय करते? मी पण साध्वी आहे, मी पण साधना करते. एक दिवस मध्यरात्रीच आली म्हणे, महाराज मला खूप भीती वाटते, हिंस्त्र प्राणी आहे त्या ठिकाणी. मग सकाळी त्या ठिकाणी रुदन करत बसली आहे. मग विनंती केली आहे म्हणे, महाराज मला तुमच्या जवळ इथं पर्णकुटी बांधू द्या. इथं बांधण्यासाठी परवानगी दिली. पण जमद असं कडक स्वभाव महाराज विश्वामित्राचा. नाही म्हणे, चालत नाही. तरी पण त्या ठिकाणी गोड बोलली आणि त्या ठिकाणी पर्णकुटी बांधली. जशी पर्णकुटी बांधल्याच्या नंतर एक दिवस त्या ठिकाणी म्हणे, महाराज तुमच्या पर्णकुटीची किती घाण झाली. तुम्ही ज्यावेळेस स्नानाला जाल ना त्यावेळेस मी त्या ठिकाणी सडा सामर्जन काही नाही म्हणे, माझ्या पर्णकुटीत यायचंच नाही, माझ्या साधनेमध्ये बाधा करू नकोस. बघता बघता काही दिवसांनी यायला लागली. त्यावेळेस मात्र पाय धरायला लागली. मग त्या ठिकाणी एक दिवस विचार केला. त्या ठिकाणी राहत असताना म्हणे, महाराज आपण एवढं सगळ्या गोष्टी करतोय, मग मला एक काम करून आपण लग्नच करून घेऊ ना. झालं महाराज, लग्न झालं, संसारही चालू होता, साधना बंद पडली. एक कन्या झाली. कन्या विश्वामित्राच्या हातात दिली आणि मेनका स्वर्गात निघून गेली. अप्सरा होती ती, इंद्राने पाठवलेली अप्सरा. म्हणजे साधनेमध्ये असलेल्या साधकांना बाधा करण्यासाठी. पहा, हे विषय काम खूप त्रासदायक आहे. नको नको स्त्रियांचा सांगा तर नको स्त्रियांचा एकांत करीती घात पुरुषाशी. एक परंपरा सांगितली नाथबाबांनी. म्हणून चिरंजीव पद हे तुम्ही जर अभ्यासलं तर चिरंजीवाचा पदाचा जर तुम्ही अभ्यास त्या ठिकाणी केला तर हे यापासून खूप तुम्हाला वैराग्यच निर्माण होऊन जाईल. म्हणून ही जी काम ही वासना आहे, ही काम वासना कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणजे क्रोध आहे, क्रोध त्या ठिकाणी नाथबाबा आपलं तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे. काम क्रोध बंदी खाणे तो कामने दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी व्हायला पाहिजे. बरं, इंद्रियाचं धनी जर व्हायचं असेल तर काम आणि क्रोधावरती विजय प्राप्त पाहिजे. म्हणजे याचा पण आम्ही काय केलं. बरं महाराज, ठीक आहे, विजय प्राप्त होईल, काम आणि क्रोधावरती विजय प्राप्त झाला समजू आम्ही. पण याचा परिणाम आणखी काय प्राप्त होईल.
अभंगाचं त्या ठिकाणी तिसरं चरण. धर्मार्थ काम मोक्ष 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 अर्थ काम मोक्ष धर्मार्थ काम शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिव नाम 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 वाचे वदता शिव आणि महाराज काय आणखी प्राप्त होईल तर पुरुषार्थ सांगितले महाराज. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. तुम्ही जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर भगवान शिवशंकर तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देतील. म्हणजे भगवान परमात्म्याचं स्वरूप दर्शन होईल. जसं स्वरूपाचं दर्शन होईल त्या क्षणी तुम्हाला भगवान परमात्मा तुम्हाला चारीही हे जे पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष याचं जास्त विश्लेषण करत नाही मी. आपल्या वेळेची मर्यादाही मला प्रत्यक्ष क्षणी काटा सांगतोय आपली वेळ संपत आली आहे. आणि पूर्वी चालता बोलता होतं पहा आपली वेळ सुरू झाली आहे आणि आपली वेळ संपत आली आहे. जशी वेळ संपत आली आणि त्याचा बीपी लवलो व्हायचा धाकधूक धाकधूक अंतकरणामध्ये व्हायचं तशीच अगदी अवस्था माझी झालेली आहे. बरं सांगायचं म्हणजे असे हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. म्हणून सर्वांनीच एकदा काय करा प्रेमाने भगवान परमात्म्याचं भजन करा. सर्वांनी टाळी वाजली पाहिजे कारण की आतापर्यंत तुम्ही टाळी वाजवली नाही हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि आळस थोडासा काढा कारण की थंडी राहिलेलीच नाही आहे म्हणून सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करा. हाताने टाळी मुखाने नामचिंतन विठोबा सुंदर या ठिकाणी कुष्टे महाराज या ठिकाणी गायनासाठी उपस्थित आहेत. या ठिकाणी आसाराम महाराज हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण संतोष महाराज हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वतः कथाकार आहेत. अगोदर मला त्यांचं गायनच माहीत होतं. गायक आहेत पॅड वाजवतात त्यानंतर सिंत वाजवतात हे कळालं. त्यानंतर जसं नाही पहा आचरण जसं जसं तुम्ही वाढवाल पहा. आणि कथा चांगल्या चांगल्यांच्या ऐकल्यात त्यांनी म्हणजे चांगल्या चांगल्यांना म्हणजे काय केले त्यांनी चांगले चांगले पाहितलेले आहेत. चांगल्या महात्म्यांची संगत आहे त्यामुळं त्यांचं आचरणही छान आहे. आणि विशेषत्वाने ते कथाकार असताना त्या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत
हे काही ते आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. आणि कुष्टी महाराज झालं, संतोष महाराज झालं, यांना कथा करून परत महाराज कथेला 4 तास बसायचे. कथेला त्याच्यानंतर कीर्तनामध्ये 4 तास तुम्ही 2 तास तुम्ही त्या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. म्हणून तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. आमचे दत्ता महाराज ज्यांचा मृदंग आल्याबरोबरच मला आवाज त्यांनी सांगितलं म्हणे दत्ता महाराजाची खूप तयारी झाली. आणि त्यांचा आवाज, त्यांचा मृदंगाचा आवाज ऐकून आणखी आनंद वाटला मला. समेला सम, तालाला ताल, आनंद आहे. म्हणून वाजवा वाजवा, टाळ्या वाजवा. तुमच्या टाळ्यामध्ये असं दम नाही वा, असं धाडधाड वाजल्या पाहिजे, त्यांना आनंद झाला पाहिजे. काय होतं माहिती आहे तुम्हाला सांगू, तुमचे आम्ही लेकरं आहेत, लक्षात घ्या. तुमचे आम्ही लेकरं आहेत. आम्ही ज्यावेळेस कुठलं एखादं वादक असेल, कोणी गायक असेल, कोणी कीर्तनकार असेल, त्याचं ज्यावेळेस कौतुक होईल त्यावेळेस तुमची टाळी आम्हाला प्रोत्साहन देत असते. काय करते, तुमची दिलेली टाळी आम्हाला प्रोत्साहन देत असते. म्हणून जरा जोराच्या टाळ्या वाजवा ना. वा. म्हणून सुंदर या ठिकाणी सुयोग समस्त गावकऱ्यांच्या वतीने, कमिटीच्या वतीने ही माझ्याकडे आलेली सेवा. आपला वेळ संपलेला आहे, तरीही तुमचे 5 मिनटं मी घेणार आहे. कारण की आपलं एक चरण राहिले सोडवायचं आणि ते राहू दे पेंडिंगमध्ये. नाही का, सगळा अभंग सोडला ना काय होतं, महाराज मोकळा सुटतो. म्हणजे ते थोडं अडकून ठेवलं म्हणजे राहतं चालू. मग सांगायचं एकच आहे मला, लक्ष द्या. भगवान परमात्म्याची जी सेवा केली, भगवान नागनाथाची जी सेवा केली, होतं काय त्यासाठी एक सुंदर असा प्रसंग सांगणार आहे. तू मात्र सर्वांनी शांत चित्ताने ऐका. आतापर्यंत कीर्तन ऐकलं, पटलं न पटलं ते सोडून द्या. झालं काय, एक ब्राह्मण दाम्पत्य होतं. ब्राह्मण दाम्पत्य होतं, सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी राहत होतं. पण पहा, त्यांच्या जीवनामध्ये पुत्र संतती नव्हती. त्यांनी आराधना केली भगवान शंकराची. सातत्याने आराधना चालू आहे. आराधना करत असताना त्या ठिकाणी भगवान शंकर प्रसन्नही झाले. आणि भगवान शंकर जसे प्रसन्न झाले त्यावेळेस भगवान शंकराने विचारलं, काय हवंय तुम्हाला? त्यावेळेस सांगायला सुरुवात केली, म्हणे माझ्या पोटी पुत्र नाही आहे, मला पुत्र हवा आहे. दोन्ही दाम्पत्याची ती कळकळी पाहितली भगवान शंकराने, करुणा भागली आणि त्या ठिकाणी आशीर्वाद दिला. ठीक आहे म्हणे, तुम्हाला पुत्र प्राप्त होईल. तुम्हाला कुपुत्र हवाय की सुपुत्र हवाय? काय, कुपुत्र हवाय की सुपुत्र हवाय? जर तुम्हाला कुपुत्र हवा असेल तर त्याला भरपूर आयुष्य आहे, आणि जर सुपुत्र हवा असेल तर त्याला 5 वर्ष आयुष्य आहे. किती? 5 वर्ष. त्यावेळेस दोन्ही दाम्पत्यांनी सांगितले, देवा, कुपुत्राचा एवढा वियोग किंवा एवढं दुःख भोगण्यापेक्षाही सुपुत्र द्या. भलाही तो 5 वर्ष आम्हाला सुख देईल, पण आम्हाला सुपुत्र द्या. ठरलंय, झालंय महाराज. 5 वर्षाचं आयुष्य देऊन टाकलंय. जसं 5 वर्षाचं आयुष्य देऊन टाकलंय, त्या ठिकाणी जसं जसं त्याचं वय वाढतंय तसं ह्या माता पित्यांच्या काळजामध्ये धडकी भरलेली आहे. आता माझ्या बाळाचं आयुष्य 2च वर्षाचं राहिलंय. आता माझ्या बाळाचं आयुष्य 1च वर्षाचं राहिलंय. एकदा एका महात्म्याने त्यांना सांगितलं, का बरं एवढी चिंताक्रांत आहात? त्यावेळेस त्या महात्म्याला त्यांचं दुःख सांगितलंय. अहो म्हणे, माझ्या बाळाचं आयुष्य कमी आहे. त्यांनी सांगितलं, एकच काम करा, त्या गंगेच्या तटकावरती बसा आणि गंगेच्या तटकावरती बसून त्या ठिकाणी जे कोणी महात्मे येतील त्यांचे पाय धरा. काय करा? पाय धरा, दर्शन करा, त्यांचे पाय धुवा. असं म्हटल्याबरोबर दाम्पत्यांना सोपं वाटलं. जे महात्मे येतील त्या तटकावरती त्यांचे पाय धुवायचे नित्यनेम चालू राहिला. बऱ्याच कालानंतर त्या ठिकाणी सप्त ऋषी आले. लक्षात घ्या, सप्त ऋषी आले. जसे सप्त ऋषी त्या ठिकाणी आलेत, आल्याबरोबर त्यांचे पाय धरले आहेत, पाय त्या ठिकाणी धुतले आहेत, नमस्कार केलाय. जसं या दाम्पत्याने नमस्कार केलाय. छोटंसं आता 5 वर्षाचं बाळ आहे. आता त्याला फक्त महिना राहिलं होतं मरण्यासाठी. किती? 1 महिना. 1 महिन्यामध्ये ते मरणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आता काय करायचं? हे जसं दाम्पत्य पाया पडलं, यांना आशीर्वाद दिला. आशीर्वाद, ते बालक ज्यावेळेस पाया पडायला आलं, आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिल्याबरोबर मग मात्र त्या ठिकाणी समाधान वाटलं. महाराज, तुम्ही ज्याला आशीर्वाद दिलाय आयुष्यमान भव, अहो त्याचं आयुष्यच राहिलं 1 महिन्याचं. 1 महिन्याने तो मरणार आहे. मग काय करायचं? आता तुम्ही बघा काय करायचंय.
पण आमचा आशीर्वाद खोटा ठरणार नाही. जबाबदारी कोणाच्या खांद्यावर आली? सप्तऋषींच्या. सप्तऋषी. बरं, सप्तऋषी म्हटले ठीक आहे, आम्ही दिलेला आशीर्वाद तर खोटा ठरणार नाही, परंतु आम्हाला आता बालक घेऊन जावं लागेल. त्या आईने विचार केला, असा पण एका महिन्याने आपल्यापाशी मरणारच आहे. जर सप्तऋषींनी नेला तर ते पुत्र वियोगाचं दुःख तरी होणार नाही. म्हणून तिने पुत्र तो सप्तऋषींजवळ देऊन टाकला. सप्तऋषींनी ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेवा समोर आले आहेत. सप्तऋषींनी ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलंय. त्या बालकानं काय केलं? सप्तऋषी ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलंय. जसं ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलंय, ब्रह्मदेवाने आशीर्वाद, आयुष्यमान भव. मग त्यांनी सांगितलं सप्तऋषींनी, महाराज याचं आयुष्य किती राहिले? आता 1 महिन्याचं. तुम्ही तर आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिलाय. आता ब्रह्मदेवाचे 4 डोके होते, 4ही डोके बंद पडले महाराज. आता काय करावं? चिंता पडली, चिंताक्रांत झाले. म्हणले चला आता भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराकडे, भगवान शंकराकडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेव पाया पडले, सप्तऋषी पाया पडले, हे बालकही पाया पडले. भगवान शंकरानंच आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. म्हणे महाराज तुम्हीच आशीर्वाद दिला होता की 5 वर्षापर्यंत जगणार आहे. काय 5 वर्षापर्यंत जगणार आहे? तुम्ही आशीर्वाद दिला होता आणि आता तुम्हीच आशीर्वाद देताय आयुष्यमान भव. कसं काय? ठीक आहे म्हणे, त्याची चिंता करू नका, त्याला मी समर्थ आहे. मी समर्थ आहे. झालंय आता 1 महिना राहिलाय. त्या बाळाला सांगितलं जा कैलासावरती शिवलिंग आहे, त्या शिवलिंगावरती दररोज सारखं नित्य त्या ठिकाणी पूजन कर आणि बेलपत्र वाहा. ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी बेलपत्र वाहायला सुरुवात केली. सुरुवात करत असताना त्याचा काळही संपत आला होता. आता यम त्या ठिकाणी फासा घेऊन आला होता. तो यम त्या ठिकाणी फासा टाकण्याचा प्रयत्न करतोय, पण काही त्याला फासाचा फरक पडत नाही. बघता बघता तो गारणं घेऊन भगवान शंकराकडे आला. म्हणे प्रभू ही न्याय व्यवस्था आपली कशी बरं चालणार? असं जर होत राहिल्याच्या नंतर म्हणे याला 5 वर्षाचं आयुष्य तुम्ही दिलं होतं. हो म्हणे 5 वर्षाचं आयुष्य दिलं होतं, पण ते माझ्या हिशोबाने दिलं होतं. माझा मिनिट म्हणजे 1 वर्ष आहे. काय माझं गणित कसं आहे? माझा 1 मिनिट म्हणजे 1 वर्ष आहे. मग त्याची कालगणना काढा किती येते. जसं त्या ठिकाणी यमदरबाराला त्याला परत जावं लागलं महाराज. त्यांना 14 कल्पापर्यंत आयुष्य मिळालं. ते कोण आहेत? ते मार्कंडे ऋषी आहेत. कोण आहेत? मार्कंडे ऋषी आहेत. मार्कंडे ऋषींना 14 कल्पापर्यंत आयुष्य प्राप्त झालं. तसंच आयुष्य तुम्हालाही प्राप्त व्हावं. भगवान नागनाथाची सेवा तुमच्याही हातून घडत राहावी म्हणून या ठिकाणी सर्वांच्या चरणी विनम्र त्या ठिकाणी नमस्कार करून माझी सेवा माझ्याही वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. जर माझ्या बोलण्यातून शब्द अपशब्द गेला असेल, कुणाचा अंतकरण दुखावला असेल तर या ठिकाणी क्षमस्व याचना या ठिकाणी करतो. पहा तुमची आम्ही मधुकरी खाल्ली आहे, पण याचं आज सार्थक झाल्यासारखं मला जाणवत आहे. तुमच्या अंतकरणातल्या भावना तुम्हाला काय बोलून जात असतील ते तुमच्या भावना राहिल्या, पण माझं तर अंतकरण असं बोलतंय की आज काहीतरी आम्ही केलं आहे. कारण की काय होतं, आपण पेरल्याच्या नंतर ते उगवल अगर न उगवल याच्याकडे अपेक्षा करत नाही. पहा त्यावेळेचे विद्यार्थी किती होते? 70 विद्यार्थी होते. जवळजवळ आपल्या हातनूरमधले जवळजवळ 50 विद्यार्थी होते. नाना नाही का? किती? 50 विद्यार्थी होते. पण एक आहे, या मार्गाला लागल्यामुळे त्यातला एकही वाईट मार्गाला नाही आहे. सगळे चांगल्या मार्गाला आहेत. कोणी कीर्तनकार झाले, कोणी व्यवहारामध्ये, कोणी व्यापारामध्ये, प्रत्येक ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रगती केली आहे. म्हणजे असेच ही पिढी घडली आहे. लक्षात घ्या, ही पिढी घडली आहे म्हणजे तुमचं भवितव्य चांगलं आहे, या गावाचं भवितव्य चांगलं आहे. गडी बदलली तर पिढी बदलते, ही पूर्वीची म्हण आहे. म्हणून असंच या ठिकाणी युवकांनी पण सहकार्य भरपूर चांगल्या पद्धतीने करत आहेत. सगळी कमिटी चांगलं कार्य करते. महाराजांचंही सुंदर नेतृत्व आहे. म्हणून झालेली सेवा याच ठिकाणी पूर्णविराम करतोय. भगवान नागनाथाच्या चरणावरती समर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, हरी जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.
सेवा पुढे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हे महा नाही उच्चारेला अधिकार द्या मुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानेश्वरा राखा पाया पैकीरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ऐका अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला आपल्या गावातील अखंड हरिनाम सप्ताह आणि आज आपल्या सप्ताह